भाजपच्या अध्यक्षपदासाठी 4 नावांची चर्चा सध्या सुरू आहे। ओम माथुर, सुनील बन्सल, के लक्ष्मण आणि विनोद तावडे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू आहे। भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। कोण नावं चर्चेत आहेत आपण बघूया। सुनील बन्सल सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, तसेच ते राजस्थानचे भाजप नेते देखील आहेत। उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। संघाचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशाचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। पुढचं नाव आहे के लक्ष्मण, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत। तेलंगणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मुशिराबादचे आमदार, सध्या राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे। पुढचं नाव आहे चर्चेमधलं ते म्हणजे ओम माथुर, सध्या राजस्थानमधून ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेले आहेत। आरएसएसचे प्रचारक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे। गुजरात भाजपचे ते सरचिटणीस देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे।